जगातले सगळे अनुभव आपण घेऊ शकत नाही. ते अनुभव साहित्यकृती आपल्याला देऊन जातात. त्यातून आपल्या जाणीवा विस्तारतात. संवेदनशीलतेचा मागता केवळ लेखकाकडे नसतो, तर प्रत्येक व्यक्ती ही संवेदनशील असते. परंतु तादात्म्यता आणि साक्षीभाव ही लेखकाची व्यवच्छेदक लक्षणे लेखकांना वेगळी ठरवतात, असं मत ज्येष्ठ लेखिका मेघना पेठे यांनी व्यक्त केलंय. विदिशा विचारमंच आणि कोहिनूर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ लेखिका मेघना पेठे यांच्या डन डॅट्स बिन देअर या नवीन पुस्तकानिमित्त आयोजित प्रकट मुलाखतीत पेठे बोलत होत्या. यावेळी मेघना पेठे यांच्याशी मराठी साहित्याचे अभ्यासक पंकज शेमकल्याणी यांनी संवाद साधला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी कोहिनूर ग्रुपचे चेअरमन आणि कार्यकारी संचालक कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते मेघना पेठे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी आणि मेघना पेठे या विषयावर मराठी साहित्याच्या अभ्यासक आणि फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर रुपाली शिंदे यांनी विशेष मांडणी केली. यावेळी विदेशा विचार मंचाच्या संस्थापक संचालक ममता शेमकल्याणी उपस्थित होत्या. यावेळी बोलताना मेघना पेठे म्हणाले की प्रत्येकाच्या मनात एक आनंदाचा ठेवा आणि एक सल असते. तो आनंदाचा ठेवा आणि ती सल साहित्यकृतीत ज्या नेमकेपणाने उतरते तेव्हा ती साहित्यकृती वाचकांना आपलीशी वाटते. मला नेमके हेच म्हणायचे आहे किंवा मी नेमके हेच अनुभवले आहे असा प्रत्यय वाचकाला जेव्हा एखादी साहित्यकृती वाचल्यानंतर येतो तेव्हा ती साहित्यकृती मनाला भिडते. आपण सारे सन्मुख होत असतो. प्रत्येक व्यक्ती एकटी असते. काही व्यक्ती त्या एकटेपणावर उपाय करतात तर कोणी करीत नाहीत. काही व्यक्तींना एकटेपणाच्या अनुभवाला भिडायचे नसते किंवा तो एकटेपणा मान्य करायचा नसतो. यावेळी लेखन प्रवासाविषयी बोलताना मेघना पेठे म्हणाले की मला लहानपणापासून डायरी लिहिण्याची सवय होती. माझ्या आजच्या लेखनाची बीजे त्या डायरी लेखनाच्या सवयीत दडलेली आहेत. यावेळी डॉक्टर रुपाली शिंदे यांनी आणि मेघना पेठे या विषयावर मांडणी करताना मेघना पेठे यांच्या लेखन वैशिष्ट्यांचा मागोवा घेतला. कोहिनूर ग्रुपचे चेअरमन आणि कार्यकारी संचालक कृष्णकुमार गोयल यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदिशा विचार मंचाच्या संस्थापक संचालक ममता शेमकल्याणी यांनी केले. की एकाच वेळेला एकाच समाजात अनेक समाज असतात आणि प्रत्येक जण उत्क्रांतीच्या विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आहे. कुठल्याही काळात, आत्ताच्याच असं नाही, कुठल्याही काळामध्ये, म्हणजे आगरकर ज्या काळामध्ये होते त्याच काळामध्ये बाकीचे सगळे आगरकर नव्हते. हा जो मुद्दा असतो तोच आज पण असतो. आज किती माणसं आधुनिक आहेत, आधुनिकतेची चर्चा पण आहे याच्यामध्ये की आधुनिक म्हणजे काय. तर तुमच्यामध्ये अशी शक्ती पाहिजे की बारीक बदल जे काही होत आहेत ना ते तुम्हाला पुढचा विचार असा नाही, आत्ताचा विचार, पण आपण आत्ताचा पण नाही करू शकत. आपण बारीकपणे बघतच नाही काय बदलतंय आणि ते बदलल्याबरोबर आपल्या लक्षात आलं पाहिजे की आता आपण बदललं पाहिजे. कारण आपल्याला अडॅप्ट व्हायचं आहे ना सतत. मनुष्य प्राणी हा अडॅप्ट होणारा प्राणी आहे. तो सतत एखाद्या गोष्टीशी जुळवून घेणारा प्राणी आहे आणि म्हणून तो तगतो. कळलं की नाही. ते तगण्यासाठी हे आवश्यक आहे. तर त्याच्यामुळे मुळात तुला काय बदलतंय हे कळलं पाहिजे. तर त्याच्यामुळे जेव्हा लोक म्हणतात तुम्ही आधुनिक, त्यावेळेला मला असं म्हणायचं सगळ्यांनी आधुनिक असायला काय हरकत आहे. पण मग का नसतात. तर बहुतेक जण ही भित्री किंवा आळशी असतात असं असावं. त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला जरी ते बदल कळत असले तरी तुम्हाला त्याप्रमाणे बदलायचं नसतं. तुम्हाला मेंढरू असणं आवडतं कारण ते सेफ असतं. कारण आधुनिक माणूस असतो त्याला त्याची धारणाच अशी असते की मला बदललं पाहिजे ह्या बाकीच्या बदलांप्रमाणे. म्हणजे आता उदाहरणार्थ मला नेहमी असं वाटतं कुठलीही प्रथा सुरू होते तेव्हा ती बरोबरच असते. म्हणजे मला असं म्हणायचं की सती जेव्हा सुरू झाली, सतीची चाल, ती तुम्ही म्हणता की ती किती भयंकर चाल आहे, घृणास्पद आहे, म्हणजे निर्घृण आहे, अमानवी आहे, हे तुम्ही आज म्हणताय. परंतु त्या काळात जेव्हा ती सुरू झाली तेव्हा ती एका तऱ्हेने त्या बाईची त्या प्रकारच्या नंतरच्या जिण्यातनं मुक्तता करण्यासाठीची चाल होती की तिने जिवंत राहण्यापेक्षा तिने मेलेलं बरं. कारण बाकीची परिस्थिती तिला तुम्ही कुठल्याही तऱ्हेने सक्षमच केलेलं नाही. तिला नवरा ही व्यक्ती वारल्यानंतर तिच्या जीवनाला अर्थच ठेवलेला नाही तुम्ही. कारण ती मुळामध्ये संपूर्णपणे सबसर्व्हियंट, म्हणजे पूरक आणि कमी अशीच तुम्ही ठेवणार. तिला कुठल्याही तऱ्हेने तिच्या आतमध्ये असलेल्या कुठल्याही शक्तीचा विकासच होऊ देणार नाही. तिच्या हातामध्ये कुठल्याही तऱ्हेची सत्ताच नसणार. अशा परिस्थितीत तो आहे म्हणून ही आहे. तर तो नसेल तर ती किती जणांची शिकार होऊ शकते. कितीतरी अर्थाने, म्हणजे नुसतं सेक्शुअली अशा अर्थाने नाही, भावनिक अर्थाने तिला तिचं स्थान काय असणार आहे
आणि वाढायचंच नाही, तुला छाटूनच टाकलं तर म्हणून अशी कदाचित ती चाल सुरू झाली. ती चाल त्या काळामध्ये कदाचित ती समर्थनीयही असेल, पण आज असेल का? आज निश्चित हां. तर त्यामुळे मला असं म्हणायचं आज आणि तो काळ ह्याच्यामध्ये खूप ढोबळ मोठा फरक आहे. पण बारीक बारीक फरक होत जातात. बारीक बारीक फरक झाल्या झाल्या तुम्ही जेव्हा लगेच लक्षात घेता तो फरक आणि असं म्हणता की नाही हे बदलायला पाहिजे, आता आता मी बदलायला पाहिजे, ती व्यक्ती आधुनिक असते. आणि तसं जर आपण सगळ्यांनी केलं तर आपण सगळे आधुनिक होऊ. सांगायचा मूळ मुद्दा असा होता की एक समाज म्हणजे त्याच्यामध्ये अनेक समाज असतात. जसं जॉग्रफिकली सुद्धा, उदाहरणार्थ मी मुंबई सोडायचा निर्णय घेतला. म्हटलं मुंबई माझ्या अंगावर येते, आता मला नको मुंबई, मला आता निवांत जगू दे. माझी नोकरी संपल्यानंतर ती मजबुरी होती माझी मुंबईत राहायचं. तर तेव्हा माझी एक मोठी बहीण आहे, आत्ते बहीण, ती म्हणाली मला तर विचारही करता येत नाही मुंबई सोडायचा. तर मी तिला असं विचारलं की तुझ्या मते मुंबई म्हणजे काय? ती दादरला राहते, दादर पश्चिम. म्हटलं सेना भवनपासून एक साधारण 50 मिनिटावर तू जिथे राहतेस ते आणि शिवाजी पार्क म्हणजे मुंबई का? मुंबईमध्ये काय काय आहे? मुंबईमध्ये धारावी आहे, मुंबईमध्ये जुहू आहे, पाली हिल आहे, मलबार हिल आहे आणि मुंबईमध्येच विलेपार्ले पण आहे, गिरगाव आहे आणि गिरणगाव आहे. गिरणगाव आहे. मुंबईमध्ये हे सगळे प्रकार जसे एकत्र आहेत आणि त्या तिथे राहणारी माणसं आणि त्यांच्या जीवनाची ज्याला आपण काय म्हणतो क्वालिटी ही वेगवेगळी आहे. तसंच मानसिक आणि भावनिक दृष्ट्या सुद्धा आपण वेगवेगळ्या टप्प्यावर आहोत एकाच काळात सगळेजण. तर त्याच्यामुळे तेव्हाचा वाचक आता वरच्या इयत्तेत गेला का ह्या प्रश्नाला मी उत्तर देणार नाही, कारण तेव्हाही काही वाचक वरच्या इयत्तेत होते अच्छा. आणि आजही आहेत. पण आजही काही वाचक प्राथमिक शाळेत आहेत आणि तेव्हाही होते, वा वा. हे मला म्हणायचे. तर त्याच्यामुळे असं नाही होणार की तेव्हा सरसकटीकरण कशाचं करता येणार नाही, कारण आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण खूप वेगवेगळी जण एकत्र नांदतो. जसं आपण म्हणजे मी मागे म्हटलं होतं, स्नेहालाच मी एक मुलाखत दिली होती तेव्हा, की भारत माझा देश आहे, पण मग राजस्थान तुमचा देश आहे का? तो त्या देशाचाच भाग आहे, तो तुमचा वाटतो का तुम्हाला? तिथे मुलीला गर्भातच मारतात. हां, किंवा बिहार तुम्हाला तुमचा वाटतो का?